श्री स्वामी समर्थ, श्री सद्गुरू साईनाथ महाराज। दोन देह आणि एकच शक्ती, श्री साईबाबा आणि श्री स्वामी समर्थ यांचं अद्भुत नातं, या विषयावर सुंदर असा लेख लिहिलेला आहे। तो सर्वांनी जरूर वाचावा। नमस्कार मित्रमैत्रिणींनो, ज्योतिष क्रिएशन या चॅनलवर तुमचे सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण भारतीय संत परंपरेत दैवी शक्ती विविध रूपांनी प्रगट होत असल्याची श्रद्धा आहे। कधी ती करारी, निर्भय आणि कृपाळू स्वरूपात दिसते, तर कधी साधेपणा, करुणा आणि सर्व धर्म समभाव यातून प्रगट होते। श्री स्वामी समर्थ आणि श्री सद्गुरू श्री साईबाबा या दोन महान संतांच्या जीवनाकडे पाहिले असता अनेक भक्तांना त्यांच्यात एकाच दैवी तत्वाची अनुभूती होते। श्री स्वामी समर्थांचे भिवू नको मी तुझ्या पाठीशी आहे हे आश्वासन आणि श्री साईबाबांचे श्रद्धा आणि सबुरी हे तत्वज्ञान, या दोन्ही संदेशामागे असलेली करुणा, भक्तावरील प्रेम आणि मार्गदर्शनाची शक्ती एकच असल्याची भावना अनेकांच्या मनात दृढ आहे। आता या लेखातून या दोन्ही संतांच्या कार्यातील साम्य, त्यांची शिकवण आणि एकच दैवी रूप या श्रद्धेचा अभ्यास करण्याचा प्रयत्न या लेखातून केला आहे। आता श्री साईबाबा आणि श्री स्वामी समर्थ यांच्यातील आध्यात्मिक नाते आणि त्यांच्या अवताराविषयीची माहिती देणारा हा एक विशेष लेख आहे। आता श्री साईबाबा आणि श्री स्वामी समर्थ एकाच चैतन्याची दोन रूपे आहेत। आध्यात्मिक विश्वास अवतार ही संकल्पना अत्यंत सखोल अशी आहे। आता भक्तांच्या कल्याणासाठी आणि धर्माच्या स्थापनेसाठी परब्रह्म विविध रूपात प्रगट होत असते। आता महाराष्ट्राच्या भूमीत होऊन गेलेले दोन महान संत, अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ आणि शिर्डीचे श्री साईबाबा यांच्यात एक अतूट आणि विलक्षण आध्यात्मिक धागा आहे। आता अनेक श्रद्धाळू आणि अभ्यासक साईबाबांना श्री स्वामी समर्थांचा अवतार किंवा त्यांच्या कार्याचा पुढील भाग मानतात। तर आता श्री साईबाबांचा प्रकट काळ आणि श्री स्वामी समर्थांचे महानिर्वाण हे आपण बघूया। आता श्री स्वामी समर्थ आणि श्री साईबाबा यांच्यातील संबंधाचा सर्वात मोठा पुरावा म्हणजे त्यांच्या प्रकट होण्याच्या वेळांची सांगड। आता अक्कलकोटच्या श्री स्वामी समर्थांनी 1878 महासमाधी घेतली। श्री स्वामी समर्थांनी 1878 महासमाधी घेतली आणि त्याच सुमारास शिर्डीमध्ये श्री साईबाबांचे वास्तव कायमस्वरूपी झाले आणि त्यांचे कार्य व्यापक स्वरूपात सुरू झाले। आता आध्यात्मिक परंपरेनुसार जेव्हा एक अवतार आपले कार्य पूर्ण करतो, तेव्हा तेच चैतन्य दुसऱ्या रूपात मार्गदर्शनासाठी पुन्हा येते। आता श्री शिर्डीचे साईबाबांनी अनेकदा आपल्या कृतीतून आणि शब्दातून हे सिद्ध केले आहे की ते आणि श्री स्वामी वेगळे नाहीत। आता श्री साईबाबा कसे प्रकट झाले आहेत हे आपण आता बघूया। आता श्री साईबाबांच्या प्रकटीकरणाची कथा अत्यंत चमत्कारिक आणि गूढ अशी आहे। आता पहिल्या याच्यात बघूया आपण पहिले दर्शन। आता श्री संत साईबाबा यांचे सर्वप्रथम शिर्डीत एका तरुण मुलाच्या रूपात ते दिसले, एका कडुलिंबाच्या झाडाखाली, ज्याला आपण आज गुरुस्थान असे म्हणतो। आता ते ध्यानस्थ बसलेले होते। कडक थंडी आणि उन्हातही त्यांचे तप सुरू होते। आता दुसऱ्या भागात बघूया अदृश्य होणे आणि पुनरागमन, म्हणजे अदृश्य होणे आणि परत येणे। आता काही काळानंतर ते शिर्डीतून निघून गेले आणि पुन्हा 1858 चांदभाई पाटील यांच्या
पुतण्यासोबत वऱ्हाडाच्या रूपाने ते शिर्डीत परतले. आता तिसऱ्या भागात बघूया. या साई जेव्हा ते खंडोबाच्या मंदिराजवळ आले तेव्हा तेथील पुजारी म्हाळसापती यांनी त्यांना या साई असे म्हणून हाक मारली. तेव्हापासून त्यांचे नाव श्री साई असे पडले. आता दोन्हीही विभूती एकच असण्याचे पुरावे श्री साई चरित्रात आणि स्वामींच्या कथांमध्ये अशा अनेक घटना आहे की ज्या हे सिद्ध करतात की ते एकाच ऊर्जेचे दोन रूपे आहेत. आता स्वामींच्या पादुका याविषयी आपण बघूया. आता अक्कलकोटच्या एका भक्ताला स्वामींनी स्वप्नात दृष्टांत दिला की मी आता शिर्डीत आहे. तो भक्त जेव्हा शिर्डीला गेला तेव्हा साईबाबांनी त्याला स्वामींच्या रूपात दर्शन दिले आणि प्रचितीचे दर्शन स्वामींच्या रूपात दर्शन दिले. आता त्यांचे प्रचितीचे दर्शन. आता अनेक भक्त जे स्वामी समर्थाचे अनन्यसाधारण उपासक होते त्यांना श्री साईबाबांकडे गेल्यावर बाबांच्या जागी श्री स्वामी समर्थांचे रूप दिसले. बाबा अनेकदा म्हणायचे, मी आणि माझा अक्कलकोटचा राजा वेगळे नाहीत. आता त्यांची कार्यशैली. आता स्वामींचा भिवू नको मी तुझ्या पाठीशी आहे हा मंत्र आणि श्री साईबाबांची श्रद्धा सबुरी हे दोन्हीही भक्तांना अभय देण्याचेच मार्ग आहेत. अभय देण्याचे मार्ग आहेत. तर श्री समर्थांच्या समाधीचे वर्ष. आता आपण श्री स्वामी समाधीचे वर्ष पाहणार आहोत. आता श्री समर्थांच्या समाधी घेतली 1878 चैत्र वद्य त्रयोदशी शके 1800 म्हणजे 30 एप्रिल 1878 रोजी स्वामींनी अक्कलकोट येथे महासमाधी घेतली. 30 एप्रिल घेतली. आता गोंधळ होण्याचे मुख्य कारण म्हणजे दोन्ही विभूतींचा सदेह असण्याचा काळ. आता या मुद्द्यावरून हे स्पष्ट होईल की समकालीन म्हणजे 1858 अस्तित्व 1800 ते 1878 या 20 वर्षाच्या काळात श्री स्वामी समर्थ अक्कलकोटमध्येच होते आणि साईबाबा हे शिर्डीमध्ये होते. म्हणजे दोन्हीही अवतार एकाच वेळी पृथ्वीवर कार्य करत होते. आता अवताराची संकल्पना बघूया आपण. आता अध्यात्मात अवतार म्हणजे केवळ एका देहानंतर दुसरा देह येणे असे नाही, तर एकाच ईश्वरी शक्तीचे दोन वेगवेगळ्या ठिकाणी वास्तव असणे असाही होतो. आता कार्याची सूत्रे. आता 1878 जेव्हा स्वामींनी देह ठेवला म्हणजे समाधी घेतली तेव्हा त्यांनी त्यांच्या कार्याची सूत्रे किंवा त्यांचा वारसा हा साईबाबांकडे सोपवला असे मानले जाते. म्हणूनच 1878 नंतर अनेक भक्तांना स्वामींनी मी आता शिर्डीत आहे असे दृष्टांत दिले. आता थोडक्यात सांगायचे तर श्री स्वामींच्या समाधीचे वर्ष 1878 आणि साईबाबांच्या शिर्डीतील कायमस्वरूपी आगमनाचे वर्ष 1858 ही दोन्ही ऐतिहासिकदृष्ट्या सत्य आहे. आता 1858 पासून बाबा शिर्डीत होतेच, पण स्वामींच्या समाधीनंतर ते स्वामी भक्तांसाठी स्वामींचेच रूप बनले हे 1858 आता या सर्वातून आपण निष्कर्ष पाहूया. तर श्री स्वामी समर्थ हे नृसिंह सरस्वती यांचे रूप मानले जातात. श्री स्वामी समर्थ हे नृसिंह सरस्वतीचे रूप मानले जातात. तर साईबाबा हे प्रत्यक्ष दत्तात्रय रूप मानले जातात. आता अवतार बदलला तरी मूळ तत्व तेच असते. श्री साईबाबा हे स्वामी समर्थांचे अवतार आहेत की नाही यापेक्षा महत्त्वाचे ते आहे की दोघांचीही जगाला सबका मालिक आणि एक माणुसकी सबका मालिक एक आणि माणुसकी हाच धर्म शिकवला आहे. आता ज्याप्रमाणे
गंगेचे पाणी हे विविध घाटांवर वेगवेगळे दिसत असले तरी ते शेवटी गंगाच असते, गंगेचेच पाणी असते. त्याचप्रमाणे अक्कलकोट आणि शिर्डी हे एकाच ईश्वरी शक्तीचे दोन पवित्र तीर्थक्षेत्र आहेत. तर मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला हा लेख कसा वाटला? तुम्हाला जर वरील लेख आवडला तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. लेख आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. श्री स्वामी समर्थ. सद्गुरू श्री साईनाथ महाराज की जय. धन्यवाद.